नमस्कार. कधी विचार केलाय आपल्या घरासाठी एक मजबूत, एकदम विश्वासार्ह दरवाजा कसा निवडायचा? चला, आज आपण हेच समजून घेऊया की एका चांगल्या दरवाजात नेमके कोणते गुणधर्म असायलाच हवेत. बरं. घराच्या सुरक्षेचा विषय निघाला की आपल्या डोक्यात काय येतं? एक मोठं, मजबूत कुलूप किंवा उंचच्या उंच भिंती. पण खरं उत्तर कदाचित ह्या सगळ्यापेक्षा खूप जवळ आणि सोपं आहे. चला तर, शोधूया. कारण बघा, दरवाजा म्हणजे काही फक्त आत बाहेर करायचा रस्ता नाहीये. तो तर आपल्या घराचा, आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेचा आणि हो, घराच्या सौंदर्याचा पहिला पहारेकरी आहे. आणि म्हणूनच योग्य दरवाजा निवडणं ही खरंच खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. पण मग प्रश्न येतो की हे गुणधर्म इतके महत्वाचे का मानायचे? याचं उत्तर 3 महत्वाच्या कारणांमध्ये दडलंय. आणि ही कारणं थेट आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेशी, आपल्या खर्चाशी आणि घराच्या एकूण किमतीशी जोडलेली आहेत. तर हे 3 फायदे नेमके आहेत तरी काय? सगळ्यात पहिलं, आपल्या कुटुंबाला मिळतं संपूर्ण संरक्षण. दुसरं म्हणजे एकदा का चांगला दरवाजा बसवला की सारख्या सारख्या दुरुस्तीच्या खर्चातून सुटका होते, म्हणजे थेट पैशांची बचत. आणि तिसरं, एक उत्तम दरवाजा आपल्या घराचं सौंदर्य तर वाढवतोच, पण त्याची किंमतसुद्धा वाढवतो. चला तर मग आता थेट मुद्द्यावर येऊया. जाणून घेऊया त्या 3 मुख्य गुणांबद्दल जे एका मजबूत दरवाजाचा पाया असतात. आपण यांना मजबूतीचे 3 स्तंभ असंही म्हणू शकतो. हो, अगदी बरोबर. फक्त 3. हे 3 सोपे गुणधर्म जरी लक्षात ठेवले ना, तरी दरवाजा निवडण्याचं काम एकदम सोपं होऊन जाईल. चला तर मग एक एक करून ह्या प्रत्येक स्तंभाला जवळून पाहूया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ आहे टिकाऊपणा. म्हणजे काय, तर दरवाजा असा हवा जो ऊन, वारा, पाऊस या कशापुढेही झुकणार नाही. वर्षानुवर्षे तो तसाच राहिला पाहिजे, ना वाकला पाहिजे ना फुगला पाहिजे. यालाच म्हणतात खरा टिकाऊपणा. आता येतो दुसरा स्तंभ, तो म्हणजे अभेद्य सुरक्षा. सरळ भाषेत सांगायचं तर दरवाजाचं मटेरियल असं पाहिजे की ते कुणालाही सहज तोडता येऊ नये. त्याची जाडी योग्य हवी आणि हो, त्याला एक मजबूत लॉक सिस्टीम हवीच. कारण बाकी काहीही असो, सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड चालत नाही, बरोबर? आणि आता तिसरा आणि खरं तर या सगळ्याचा पाया असलेला गुण, ते म्हणजे योग्य साहित्य. अहो, टिकाऊपणा आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टी कशावर अवलंबून आहेत? तर दरवाजा बनवण्यासाठी वापरलेल्या मटेरियलवर. मग ते अस्सल सागवान लाकूड असो किंवा एकदम उच्च दर्जाचं फायबर. या साहित्याची शुद्धता आणि घनता हीच दरवाजाला खरी ताकद देते. ठीक आहे, तर आता आपल्याला हे मजबूतीचे 3 स्तंभ कोणते आहेत हे चांगलंच कळलंय. आता या माहितीचा वापर करून आपल्या स्वप्नातल्या घरासाठी एक परफेक्ट दरवाजा कसा निवडायचा याबद्दल बोलूया. ही सगळी माहिती खास आपल्यासाठीच आहे. आता या ज्ञानाचा वापर करून आपल्या घराची नेमकी गरज ओळखून सर्वात योग्य आणि सर्वोत्तम दरवाजा निवडता येईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हा निर्णय घेताना अजिबात गोंधळून जायचं कारण नाही. जेव्हा आपल्याकडे योग्य माहिती असते तेव्हा गोंधळ आपोआप दूर होतो आणि निवड करणं खूप सोपं होऊन जातं. आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा की सध्या आपल्या घराला जो दरवाजा आहे तो आपल्या स्वप्नांचं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी खरंच तितका मजबूत आहे का? यावर विचार नक्की